या आठवड्यातील तिसऱ्या वर्गामध्ये आपले स्वागत आहे। आम्ही प्रामुख्याने यावर लक्ष देणार आहोत जर आपण रेखीयतेच्या पलीकडे गेलात आणि मी तुम्हाला या कमकुवत च्या पहिल्या वर्गात देखील सांगितले तर हे सर्व परीक्षेचा भाग होणार नाही जे करणार आहे तर हे यासाठी अधिक कुतूहल मूल्य आहे आणि हे पाहण्यासाठी जिथे प्रकारचे क्षेत्र स्वतःच चे आहे ते पाहण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये काय आहे तर पुढे येईल आणि काही स्तरावर यापैकी काही वर्तमान संशोधनाशी संबंधित आहेत जे रोजी फिजिक्सच्या अनेक क्षेत्रात जात आहे आणि च्या बाहेर फिजिक्स म्हणून आपण ते एक प्रकारचा धडा म्हणून घ्यावे च्या पलीकडे जाऊन पाठ्यपुस्तकांमध्ये वास्तविक जीवन संशोधन जे फिजिक्समध्ये आणि बाहेर जाते त्यापेक्षा जास्त आहे। या वर्गात आम्ही क्युटिक ऑसिलेटर किंवा विशेषतः एक विशिष्ट मॉडेल क्युटिक ऑसिलेटर पाहू। तर पुन्हा या आठवड्यातील व्यापक थीम नॉनलिनियरिटी आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही खरोखर नॉन लिनियर पर्यंत आपल्या राजवटीच्या बाहेर पडणार आहोत म्हणजे ते बल किंवा रिस्टोरिंग बल विस्थापनाचे काही नॉन लिनियर कार्य आहे। आम्ही कसे तरी परत वर आलो त्या अंदाजांमध्ये ठेवणे ज्यामुळे मूलत सिस्टम लिनियर होईल किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर रिस्टोरिंग बल विस्थापनाचे प्रमाणिक आहे म्हणून ही माझी रेखीयतेची कल्पना आहे आणि जेव्हा आपण गेल्या 2 वर्गात जे काही करतो ते आपण लिनियर सिस्टममध्ये पाहिले होते जसे की आपण अंतिम वर्गात एक रेखीयता जोडता आम्ही खाली लिहिले या फॉर्मचे इक्वेशन mx दुहेरी बिंदू अधिक चे x चे हे काही ड्रायव्हिंगच्या बरोबरीचे आहे जे आहे f0 ओमेगा टी ओमेगा चालकाची फ्रिक्वेन्सी आहे आणि येथे हे sx हे नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहे आणि त्याचे x1 x अधिक x चौरस आणि याप्रमाणे आणि पुढे इन्फायनाइट सिरीजच्या दृष्टीने दिले जाते ही संख्या 1 2 आहे s3 आणि असेच सर्व स्थिर आहेत तर व्यापकपणे भाषा बोलणारे जर मी फक्त यादीसाठी प्रतिबंधित केले तर प्रथम 2 टर्म्स x अधिक चे 2 x चौरस अधिक x3 x घन असे म्हणू या 3 अटी आणि या क्षणासाठी आहेत मला असे म्हणायचे आहे की मी च्या स्क्वेअर टर्म होईन त्या प्रकरणात आपण काय पाहू की व्यापकपणे येथे हा वक्र आहे जेव्हा 3 0 बरोबर असेल तेव्हा आपल्याला मिळते तो निळा वक्र म्हणजे आपण अगदी 11 आठवडे जे पाहिले होते ते म्हणजे आपण मध्ये पर्यंत गेलो होतो जे रेषीयतेच्या बाबतीत होते आणि जेव्हा 3 0 नसते तेव्हा एक नॉन रेखीयता येते विशेषतः जेव्हा 3 शून्यापेक्षा मोठे असते विशेषत जेव्हा शून्यापेक्षा मोठे असते वक्र या सारखे दिसते काळा दशराक्षी वक्र जो आहे आणि जेव्हा 3 शून्यापेक्षा कमी असेल तेव्हा हिरवे वक्र असेल तर आपण म्हणू शकता की सारखे कठोर स्प्रिंग सारखे 3 मोठे प्रकरण सारखे आणि 3 लहान सारखे 3 लहान लहान असले तरी खाली 0 आहेत तर पुन्हा हे असे आहे की आपण पाहिले होते आणि विशेषतः आम्ही ए बीट ची ही समस्या शोधण्याचा प्रयत्न केला जी खोड आहे सत्य 2 तारांच्या ते वरच्या आणि खाली काही रिजिड सपोर्टच्या तळाशी तिथे 2 रिजिड सपोर्टसह बसते आणि आपण एका बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात आणि त्यास सोडून द्या आणि नंतर मध्ये ते दोलनमध्ये निश्चित केले जाईल आणि अर्थातच आपण वेळ कालावधी काय आहे आणि दोलनाची ऑसिलेटरी वारंवारता स्लॅश फ्रिक्वेन्सी काय आहे ते विचारू शकता हे महत्त्वाची गोष्ट प्रदर्शित करेल की ही कोनीय विस्थापना आहे किंवा कोनीय विस्थापन यापुढे लहान व्हायला नको म्हणून कधी ठेता रिस्टोरिंग बल कोनीय विस्थापनाच्या प्रमाणात आहे असे गृहीत धरून आपण लहान
समान होऊ शकता, जेणेकरून आपण यापुढे अशी धारणा करू शकत नाही आणि आपण जे पाहिले ते होते ते म्हणजे समान फ्रिक्वेन्सीसह निराकरण दोलन वाहन चालकाच्या फ्रिक्वेन्सीसह विस्थापित करते, जेणेकरून जर चालक फ्रिक्वेन्सी ओमेगाची फ्रिक्वेन्सी असेल तर यावर परिणाम होतो, मग उपायात फ्रिक्वेन्सी ओमेगा देखील असतो, परंतु त्या व्यतिरिक्त हे देखील दर्शविते की त्याला उच्च हार्मोनिक्स म्हणतात, उदाहरणार्थ ते फ्रिक्वेन्सी 3 ओमेगा देखील दर्शवेल. आपण पाहिलेल्या गोष्टींपैकी ही एक आहे जी आपण आणि अँप्लिट्यूड अनबाउंडेड मॅनर इतके वाढले नाही जरी आपल्याकडे चा डिसिपेशन होत नसेल, कारण कमी आणि उच्च अँप्लिट्यूड्समधील नैसर्गिक फ्रिक्वेन्सी मूलत भिन्न आहेत, म्हणून आपण समानता कोणत्याही एक फ्रिक्वेन्सीवर सामना करू शकत नाही. तर सारात अनुनाद हे घडण्याची हमी नाही. हे अद्याप काही मूल्यांमध्ये मोठे विस्थापन असू शकते, परंतु हे लिनियर सिस्टमच्या बाबतीत नाट्यमय नाही. या वर्गात मी म्हटल्याप्रमाणे आम्ही केवटिक ऑसिलेटर किंवा केवटिक ऑसिलेटर चे एक विशिष्ट उदाहरण पाहणार आहोत आणि अराजक किंवा अराजक गतिमानतेचे एक विशाल क्षेत्र आहे. अन्न हे समजून घेण्यासाठी एक किंवा दोन संपूर्ण अभ्यासक्रम चालविण्यास पात्र आहे. तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन ज्यापासून आम्ही सह लिनियर ओसिलेटिंग सिस्टमसह सुरुवात केली होती. अनागोंदीची काही झलक आपण पाहू शकतो का, जेणेकरून आपण अपेक्षा करू शकाल याबद्दल मी फक्त शारीरिक भावना देण्याचा प्रयत्न करेन, गणिताचे वर्णन पूर्ण करण्याऐवजी किंवा अराजक गतिशीलतेचे अचूक वर्णन करण्याऐवजी. या कोर्सच्या व्याप्तीच्या अगदी जवळपास सर्व काही अराजकतेकडे पहिले पाऊल उचलण्यास समर्थ आहे. चला मानक साधे हार्मोनिक ऑसिलेटर पाहूया, परंतु थोड्या वेगळ्या प्रकाशात. म्हणून आम्ही कठोर वेळ होतो या टाइपच्या x दुहेरी बिंदू अधिक ओमेगा चौरस x बरोबर 0. ओमेगा अर्थातच वेळेच्या कालावधीशी संबंधित बल समीकरण इक्वेशन आहे, म्हणून हा खरोखर एक साधा ऑसिलेटर आहे. एक वेळ कालावधी आहे आणि आपण रिस्टोरिंग बल प्लॉट केल्यास विस्थापनाचे कार्य म्हणून ते येथे दर्शविले आहे. त्याची रेषीय स्पष्टपणे ओमेगा चौरस x लिनियर आहे जी तुमची रिस्टोरिंग बल आहे. जर मी त्याच हार्मोनिक ऑसिलेटरसाठी ऊर्जा इक्वेशन लिहिले तर सिस्टम म्हणून ऊर्जा समीकरण असे दिसेल, तर त्याचा अर्धा मीटर x बिंदू म्हणजे कायनेटिक एनर्जी संज्ञा अधिक संभाव्य ऊर्जा हा अर्धा मीटर ओमेगा चौरस आहे, म्हणून गतिशील आणि संभाव्य ऊर्जेची बेरीज एकूण ऊर्जा आहे. आणि जर आपण दुसऱ्या आठवड्यात जवळजवळ पहिल्या ऑर्डरमध्ये काय केले हे आपल्याला आठवत असेल, जरी वैयक्तिक गतिज आणि संभाव्य ऊर्जा वेळ यावर अवलंबून असली तरी हे x बिंदू आणि x वेळ अवलंबून आहेत, परंतु एकूण ऊर्जा काळापेक्षा स्वतंत्र आहे, म्हणून आपण सुरुवातीला दिलेली ऊर्जा कायमच त्यामध्ये राहणार आहे. आता त्याकडे पाहण्याचा काहीसा अंतर्ज्ञानी मार्ग म्हणजे सिस्टमची क्षमता पाहणे. तर येथे संभाव्यता अर्थात हा अर्धा मीटर ओमेगा चौरस मीटर हा वस्तुमान आहे. ओमेगा फ्रिक्वेन्सी हे सर्व स्थिर असतात, म्हणून मी ही संभाव्य ऊर्जा प्लॉट करतो जी मी व्हेरिएबल v ने दर्शविली आहे, म्हणून मी x च्या फंक्शन म्हणून v प्लॉट करतो. म्हणून येथे आपण पाहत असल्याप्रमाणे त्याचा पॅराबॉलिक वक्र आकार आहे, तर हे येथे 0 असेल, जेणेकरून तत्वतः पॅराबॉलिक वक्र आपल्याला कल्पना असेल की या संभाव्यतेमध्ये कण असेल आणि आपण काही बिंदूवर प्रारंभ कराल तर आपण कल्पना करू शकता की आपल्याकडे आकाराचा एक वाटी आहे आणि कदाचित आपण एखाद्या ठिकाणी संगमरवरी जागी ठेवू शकता. संगमरवरी खाली पर्यंत खाली जाईल, त्याच उंचीवर जाईल आणि अर्थातच प्रदान केले जातील. निश्चितच त्यात अजिबात घर्षण नाही. खरं तर असे नाही तर संगमरवरी अखेर थांबवण्यास येईल. म्हणून आम्ही आधीच नॉन लिनियर ऑसिलेटरसह काम केले जे देखील सक्तीने केले गेले, परंतु त्यात चा डिसिपेशन कालावधी नव्हता. आजच्या वर्गात सर्व काही ठेवले जाईल, तर आमच्या ऑसिलेटरसाठी आमच्याकडे नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहे. म्हणून मी लिहिले आहे बल समीकरण, ज्याला डफिंग ऑसिलेटर म्हणतात. तर यात या
विशिष्ट एक नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहे जी या स्वरूपाची आहे बेटा x प्लस अल्फा x क्यूब आणि आयर्नल अर्थातच वेगवान आहे म्हणून त्याचा चिकट डिसिपेशन आणि गॅमा अर्थातच डिसिपेशन गुणांक कोइफिशियंट आहे. तर हे घटक तेथे आहेत आणि राईट हँड साइडला माझ्याकडे बाह्य भाग आहेत जे आहे F0 सह ओमेगा टी ओमेगा ही रपेटिंगची फ्रिक्वेन्सी आहे. तर बाह्य भाग नियमितपणे आणि F0 हे त्या चे अँप्लिट्यूड आहे म्हणून बीटा नॉन लिनियर रिस्टोरिंग बल फोर्स टर्मचा भाग आहे परंतु मी घेत आहे बीटा हा एक विशिष्ट गुणांक आहे जो रेषीय मुदतीच्या समोर दिसते. तर आपण त्यास लिनियर रेखीय ऑसिलेटर शी संबंधित फ्रिक्वेन्सी म्हणून विचार करू शकता आणि मी 0 पेक्षा मोठे असू आणि नंतर अल्फासाठी दोन शक्यता आहेत. तर अल्फा हा x घन शब्दाच्या समोर येणारा कोइफिशियंट आहे जो आपण येथे पाहू शकता. म्हणून एकतर अल्फा नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकतो. जर अल्फा नकारात्मक असेल तर विस्थापनाचे कार्य म्हणून आपण या प्लेन रिस्टोरिंग बल करणाऱ्या वक्रामध्ये प्रवेश करणारी ही आहे जी लाल मध्ये दर्शविली गेली आहे आणि अर्थातच जर अल्फा शून्यापेक्षा मोठे असेल तर या बाजूला मऊ स्प्रिंग मर्यादा आहे. आपल्याला असे काहीतरी मिळेल जे लिनियर दिसते परंतु ते फारच रेषीय नाही. शून्यापेक्षा मोठे हार्ड स्प्रिंग मर्यादेशी संबंधित असतील तर रिस्टोरिंग बल विरुद्ध अल्फा शून्यापेक्षा मोठे या निळा डॅशचे अनुसरण करेल जेणेकरून आपण येथे पाहाल. आता आपण या ऑसिलेटरच्या गुंतागुंतीच्या समाधानाकडे पाहण्यापूर्वी प्रथम काय होईल हे समजून घ्या. जर डिसिपेशन होते नाही आणि इतर शब्दांत सांगायचे तर चालक गॅमा आहे 0 F0 0 आहे. तर माझ्याकडे हे ऑसिलेटर आहे जे नॉन लिनियर ऑसिलेटर आहे परंतु मुख्यतः हे एक ऑसिलेटर असेल जे ऊर्जा वाचवेल. आपण पाहू शकता की आपण डिसिपेशन करणारी संज्ञा काढून टाकत आहोत जेणेकरून आपण कोणतीही ऊर्जा तिथे राहणार नाही. म्हणून ही एक सिस्टम असेल जी त्या अर्थाने ऊर्जा वाचवेल जेव्हा गॅमा 0 असेल आणि F0 0 असेल. ही एक कन्झर्व्हेटिव्ह सिस्टम असेल आणि जेव्हा F0 असेल तेव्हा नेहमीप्रमाणे इनपुट नसतील तर ऊर्जेचे आउटपुट किंवा ऊर्जेचे इनपुट नाही. म्हणून आपण सुरुवातीला दिलेली ऊर्जा हार्मोनिक ऑसिलेटरच्या संदर्भात हा फरक कायम राहील. रिस्टोरिंग बल नॉन लिनियर आहे. तर प्रथम आपण हे मर्यादा लक्षात घ्या बल समीकरण म्हणून आणि डिसिपेशन न करता हे असे दिसते की ते x दुहेरी बिंदू अधिक बीटा x अधिक अल्फा x क्यूब समान आहे. आणि आता आपण संबंधित ऊर्जा समीकरण लिहू शकता जे पुन्हा असे दिसेल x बिंदू चौरस 2 ने कायनेटिक एनर्जीची संज्ञा आहे तर ते अर्धा मी v चौरस सारखे आहे. आपण कल्पना करू शकता की या प्रकरणात m हा 1 वर सेट केला आहे म्हणून तो 2 ने फक्त x बिंदू चौरस आहे. तर ते कायनेटिक एनर्जी आणि संभाव्य आहे. ऊर्जा हा हाफ बीटा चौरस अधिक 1/4 अल्फा x पॉवर 4 ने दिला जातो आणि आपण रिस्टोरिंग बल समाकलित केल्यास आपण पाहू शकता आपल्याला क्षमता किंवा संभाव्य ऊर्जा मिळाली पाहिजे. तर हे संभाव्यतेमधील मानक संबंध आणि बल दरम्यान आहे जे ऊर्जा समीकरण लिहिण्यासाठी वापरावे लागेल. आता पुन्हा एकदा जसे आपण हार्मोनिक ऑसिलेटर च्या बाबतीत केले होते आम्ही ची क्षमता स्केच बनविले तर आपण तेच करू. आता माझ्याकडे या एक्सप्रेशन बद्दल माझे मत आहे. आता आपण हे स्केच काढू म्हणजे मी असे गृहीत धरणार आहे की अल्फा शून्यापेक्षा मोठा आहे आणि मग बीटाच्या दोन भिन्न मूल्यांची क्षमता स्केच काढा जेणेकरून संभाव्य अल्फा आणि बीटा मधील संभाव्यता आपण पाहू शकता. तर आपण बीटा नकारात्मक आणि सकारात्मक असणार आहोत परंतु अल्फा सकारात्मक राहील. जर अल्फा पॉझिटिव्ह आणि बीटा पॉझिटिव्ह असेल तर ही
संभाव्य वक्र आहे जी तुम्हाला x चे फंक्शन म्हणून पुन्हा v ने दर्शविले जाईल आणि तुम्हाला दिसेल की असे दोन्ही संज्ञा पॉझिटिव्ह बीटा आणि अल्फा असल्यास सकारात्मक होतील तर तो फक्त एक वक्र असणार आहे जो मानक पॅराबॉलिक वक्रपेक्षा वेगवान आहे। तर दुसऱ्या शब्दांत मी प्रयत्न करू शकतो आणि प्लॉट x चौरस म्हणून हे x स्क्वेअर टर्म शी संबंधित आहे आणि निळ्यात दर्शविलेली ही क्षमता त्यापेक्षा खूपच वेगवान राईज होईल जर बीटा शून्यापेक्षा कमी असेल तर पहिली संज्ञा ऋणात्मक चिन्ह घेणार आहे तर ही दोन संज्ञांमध्ये एक स्पर्धा आहे एक सकारात्मक अल्फा x पॉवर 4 टर्म सकारात्मक आहे परंतु बीटा स्क्वेअर टर्म नकारात्मक आहे तर आपण पाहू शकता की x चे मोठे मूल्य आहे जेणेकरून आपण मोठे विस्थापन पाहता तर x पॉवर 4 या दोन अटींमध्ये वर्चस्व गाजवेल तर शेवटी मोठ्या विस्थापनासाठी असे जाईल जसे की प्रथम प्रकरण वाढते तसे सकारात्मक विस्थापन आणि दुसरीकडे नकारात्मक विस्थापन दोन्हीकडे अनंत दिशेने जाईल जर x हे x च्या पेक्षा कमी असेल तर x च्या छोट्या मूल्यांसाठी हे x स्क्वेअर टर्म वर्चस्व गाजवेल जे x पॉवर 4 मुदतीपेक्षा जास्त असेल तर हा प्रदेश येथे आहे आता जसे मी तुम्हाला वाडगामध्ये संगमरवरी ठेवण्याची एनालॉजी दिली ज्यामध्ये ऑसिलेटरचा आकार असतो आणि त्याचे डायनॅमिक्स पाहतात आम्ही पाहिले की ते एक ऑस्किलेटरी डायनॅमिक्स असेल तर आम्ही आता यासोबत समान गोष्टी करू शकतो की आम्हाला हे समजेल की संभाव्यता काय आहे हे सुलभ आहे गणना न करता गतिशीलता समजून घ्या तर उदाहरणार्थ येथे हा डाव्या बाजूला ऑसिलेटर संभाव्यतेसारखा दिसतो बीटा 0 आणि अल्फा पेक्षा मोठा परंतु आम्हाला माहित आहे की तो मानक ऑसिलेटर क्षमतापेक्षा वेगवान वाढला आहे तर येथे मी जर मार्बल सोडून दिले तर ते या दोघांमध्ये चालू राहील आणि हा प्रभाव या हरित रेषेने दर्शविला जाईल तर दुसऱ्या शब्दांत हे देखील सांगतील की हे देखील तुम्हाला सांगेल की बीटा शून्यापेक्षा कमी असेल मग अशी भिन्न प्रकरणे आहेत जी कदाचित उद्भवू शकतात उदाहरणार्थ जर आपण मोठ्या ऊर्जेसाठी ऊर्जेचे मूल्य 0 पेक्षा जास्त असेल आपल्याला हे हिरवे वक्र मिळेल म्हणून एका अर्थाने एक नियतकालिक ऑर्बिट आहे कारण पुन्हा वाडगामध्ये संगमरवरी वस्तू ठेवण्याची एनालॉजी परत जात आहे जेव्हा मी या ठिकाणी संगमरवरी जागी ठेवले आणि जर काही मतभेद झाले नाही तर ते खाली जाईल ही लहान टेकडी पुन्हा खाली जा आणि शीर्षस्थानी पोहोचेल आणि मग ते पुन्हा परत येईल आणि त्याचा मार्ग ट्रेस शोधेल जेणेकरून ते प्रत्यक्षात नियतकालिक गती लागू होईल च्या तुलनेत आम्ही ऑसिलेटरसाठी पाहिलेला मानक नियतकालिक वक्र जटिल असते तर ते एक प्रकारचे आहे ज्याला नियतकालिक ऑर्बिट म्हटले जाईल आणि या प्रकरणात देखील नियतकालिक ऑर्बिट देखील आहेत परंतु आता समजा तुमची ऊर्जा लहान असेल इतकी लहान ऊर्जा जी आपण असे म्हणू शकता की आपण कोठे संगमरवर ठेवू शकता जिथे आपण येथे वाट्याच्या एका वाट्यात ठेवले डाव्या बाजूची वाटी म्हणू द्या म्हणजे त्या बाबतीत संगमरवरी त्या डाव्या बाजूच्या न बोललेल्या बाउलमध्ये फक्त ऑसिलेटर होईल आणि त्याचप्रमाणे जर आपण संगमरवरी राईट हँड साइड पोलवर कुठेतरी ठेवली असेल जिथे ग्रीन वक्र दर्शविला गेला असेल तर ते त्या राईट हँड साइड बाउल ऑसिलेटरला ठेवले जाईल त्यास अडथळा ओलांडू शकणार नाही आणि इतर बाजूकडे येऊ शकणार नाही तर दुसऱ्या शब्दांत रोजी आपल्या प्रारंभिक परिस्थिती किंवा आपल्या ऊर्जेवर अवलंबून आपण शक्य तितक्या भिन्न प्रकारच्या डायनॅमिक पाहू शकता परंतु या प्रकरणात हे सर्व आता नियमितपणे डिसिपेशन होऊ शकतात तर आता आम्ही ही संज्ञा जोडली आहे परंतु तरीही कोणतीही सक्ती नाही म्हणून F0 अद्याप 0 असेल तर आपण अपेक्षा कराल की काही विशिष्ट अटनुसार
बराच काळ यावर अवलंबून असेल तर आपल्याला या मध्ये सर्वात कमी क्षमतेच्या वेळी जे एकतर डाव्या वाडग्यात किंवा राईट हँड साइड बाउलमध्ये सापडेल, कारण डिसिपेशन होणारे द्रव्य संगमरवरी पासून सतत काढून टाकेल आणि शेवटी ते जाईल बिंदू वर या आणि थांबा जो संभाव्य ऊर्जामध्ये सर्वात कमी आहे आणि या बिंदूंना समतोल बिंदू म्हणतात. तर समतोल बिंदू आहेत जेथे नेट शक्ती 0 आहे, तर बबल प्रत्यक्षात आला आणि तिथेच स्थायिक झाला. याचा अर्थ असा आहे की त्यावर नेट शक्ती नाही अशी स्थिती सापडली आहे, कारण जर त्यावर नेट शक्ती असती तर ती पुढे जाईल. त्यावेळी त्यावर कोणतेही नेट बल कार्य करत नाही आणि त्यानंतर कोणताही प्रस्ताव आला नाही की एकदा तो येईल आणि त्या स्थानाकडे पूर्णपणे अंतर्ज्ञानाने तोडगा काढतो. आणि आम्ही चित्रमय युक्तिवादापासून असे केले आहे की दोन समतोल बिंदू वा वाडग्यातील दोन सर्वात कमी बिंदू असतील, परंतु आश्चर्य म्हणजे काय ते आहे की प्रत्यक्षात येथे समतोल बिंदू आहे. जेव्हा मी समतोल बिंदूवर म्हणतो की मार्बल येते आणि तोडगा निघतो, त्याचा वेग 0 आहे, तर समतोल बिंदू शोधण्यासाठी आपल्याला फक्त 0 वेगाने समान ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून हा शब्द गॅमा x बिंदू 0 वर जाईल आणि x दुहेरी बिंदू देखील 0 वर जाईल. तर या स्थितीत आपल्याकडे बीटा x अधिक अल्फा x क्यूब बरोबर 0 शिल्लक आहे. आपल्याला या च्या बीजगणित इक्वेशनशी संबंधित x चे मूल्य शोधण्याची आवश्यकता आहे आणि आपण पाहाल की या इक्वेशनमध्ये 3 मुळे आहेत, एक 0 आणि दुसरे म्हणजे x चौरस अल्फाद्वारे वजा बीटाच्या समान आहे म्हणून x हा अधिक किंवा वजा स्क्वेअर रूटच्या समान आहे म्हणून अल्फाद्वारे 3 संभाव्य मूळ आहे. आणि विशेषत जेव्हा बीटा निगेटिव्ह असेल तेव्हा आपल्याला प्रत्यक्षात 3 संभाव्य वास्तविक मुळे मिळतील आणि ती 3 वास्तविक मुळे ही 3 पदे आहेत जी येथे लाल बिंदूंमध्ये चिन्हांकित केली आहेत, म्हणून स्पष्टपणे समतोल बिंदू माहित आहेत. आणि शारीरिकदृष्ट्या हे असे म्हणतात की जिथे कण शेवटी संपेल, जर तुम्ही डिसिपेशन दिले परंतु बाह्य शक्ती नसेल तर. आता आपण या विशिष्ट समतोल बिंदूच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ. या जो त्या टेकडीच्या शिखरावर असलेल्या संरचनेसारख्या येथे आहे तो समतोल बिंदू का आहे, तर आपल्याला आढळले की 3 समतोल बिंदू स्थिर आहेत जे आपण पूर्णपणे गतिशीलांमधून अंदाजित केले असू शकतात. तिसरा खरोखर अस्थिर आहे, म्हणून मी तुमच्यासाठी प्राप्त करणार नाही ते स्थिर किंवा अस्थिर कसे शोधावे, परंतु मला सांगा की स्थिर झाल्यावर जेव्हा एखादी गोष्ट स्थिर असेल तेव्हा ते सांगा ते जवळच्या गोष्टी त्याकडे आकर्षित होतात. तर असे होते जेव्हा आपण टेकडीच्या तळाशी असाल तेव्हा असे होऊ द्या की आपल्याला डोंगराच्या तळाशी संगमरवरी असेल तर त्यास थोडे ढकला, ते कुठेतरी जाईल परंतु शेवटी काही काळानंतर ते येईल आणि तिथेच स्थायिक होईल. तर हे स्थिर समतोल एक उदाहरण आहे, परंतु समजा आपल्याकडे हा डोंगर संरचनेसारखा आहे. आपल्याकडे प्रत्यक्षात एखाद्या टेकडीवर एक वाटी आहे, जसे की तुम्ही तेथे संगमरवरी वस्तू ठेवा. आपल्याला खरोखर अचूक असणे आवश्यक आहे, अन्यथा संगमरवरी फक्त एक किंवा दुसऱ्या बाजूला खाली जाईल. म्हणजे याचा अर्थ असा की डोंगराच्या पर्टर्बेशनपैकी जवळपास थोडीशी घाबरून गेली त्या बिंदूपासून दूर जाईल, जेणेकरून त्यांना अस्थिर बिंदू म्हणतात, ज्याचा अर्थ असा आहे की त्याभोवती टेराजे त्यास आकर्षित केले जात नाहीत जेणेकरून ते येथे घडते. जर मी हे दोन बिंदू x अक्षावर प्लॉट केले तर आणखी काय आहे की दोन स्थिर बिंदू आहेत. तर मी हे सांगू शकतो की प्रवाह किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर येथे बाण घालून त्यास आकर्षित केले जातात. तर हे बाण सूचित करण्यासाठी की मार्गक्रमण स्थिर बिंदूकडे आकर्षित होतील. म्हणून जेव्हा मी बाणा टाकले तेव्हा आपण पाहू शकता सर्व काही स्थिर असलेल्या लाल बिंदूकडे जात आहे.
आणि तीच गोष्ट आम्हाला सांगते सर्व काही अस्थिर असलेल्या निळ्या बिंदूपासून दूर जात आहे. म्हणूनच आपला संगमरवरी या अस्थिर बिंदूवर कधीही तोडगा काढणार नाही. त्यामुळे अनंत प्रमाणात ऑपरेशनसाठी डोंगरावर संगमरवरी शिल्लक ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जसे आता हार्मोनिक ऑसिलेटरकडे दृष्टिकोनाने पुन्हा पाहूया. मी एक्स अक्षावरील फेज स्पेस म्हणजे विस्थापन आहे असे म्हटले आहे. त्या स्थितीत मी शोधण्याची ही कल्पना देणार आहे y अक्ष व तो वेग आहे तर त्याची स्थिती विरुद्ध वेग. आणि आता मी हार्मोनिक ऑसिलेटर च्या बाबतीत हे मानक साधे हार्मोनिक ऑसिलेटर काढले आहे. आपण पाहाल की मी दोन वक्र काढले आहेत, परंतु तत्वतः आपण निवडलेल्या ऊर्जाच्या प्रत्येक मूल्यासाठी आपण किती वक्र काढू शकता. लक्षात ठेवा की हार्मोनिक ऑसिलेटर ऊर्जा हे आपण निवडलेल्या ऊर्जाच्या प्रत्येक मूल्यासाठी स्थिर आहे, जे आपण येथे एक वक्र काढू शकता आणि हे सर्व बंद वक्र आहेत आणि हे प्रतिबिंबित करते की सिस्टम नियतकालिक कक्षा देते. तर हे दोन्ही वक्र ई आणि ई2 ऊर्जाच्या दोन भिन्न मूल्यांशी संबंधित उपलब्ध आहेत. तर एक जो मोठा वक्र किंवा त्यापेक्षा मोठा भाग ऊर्जा व्यापतो तो मोठा आहे आणि आपण येथे समतोल बिंदू काय आहे हे विचारू शकता. तर येथे आपल्याकडे कोणतेही डिसिपेशन होत नसल्यामुळे यास म्हणतात तांत्रिकदृष्ट्या केंद्र समतोल बिंदू मध्यभागी आहे. तर जर तुम्ही तिथे असाल तर काहीच होणार नाही. तर असे म्हणण्यासारखे आहे की माझ्याकडे पेंड्युलम आहे आणि फक्त वर्टिकल आहे म्हणून ते मुळात समतोल स्थितीत आहे. म्हणून आपण जर काही ऊर्जा देत नसाल तर काहीही कधीच होणार नाही. म्हणून हा लाल बिंदू येथे समतोल स्थान दर्शवते आणि या हार्मोनिक ऑसिलेटरसाठी जर आपण हे केले तर हा डिसिपेशन होईल. आपण येथे पाहत असलेल्या या लंबवर्तुळाकार वक्रांमुळे सभोवताली फिरतील आणि शेवटी या समतोल बिंदूवर जाईल. आता आपल्या समस्येकडे परत येऊया जे आता हे आहे. आता हे पाहूया या समस्येबद्दल फेज स्पेस कसे दिसेल. आता या प्रकरणात जेव्हा अल्फा शून्यापेक्षा मोठा असेल आणि बीटा शून्यापेक्षा कमी असेल तर येथे हे आणि आता पुन्हा मी त्या प्रकरणात डिसिपेशन करणार नाही म्हणून फेज स्पेस वक्र यासारखे दिसेल. तर आपण पाहाल की दोन समतोल स्थितींशी संबंधित दोन वाट्याच्या सर्वात खालच्या बिंदूवर माझ्याकडे हे लाल ठिपके आहेत आणि अस्थिर बिंदू केंद्रावर या निळा बिंदू द्वारे दर्शविला जातो. तर या वाटी सारखी जशी रचना हे जवळजवळ हार्मोनिक ऑसिलेटर सारखे आहे. तर वक्र आपण येथे पाहू शकता ते असे आहेत जसे की हे हार्मोनिक ऑसिलेटर सारखे आहेत. परंतु ऊर्जा वाढत असताना आपण दोन वाट्याच्या या रचना मागे जा आणि नंतर आपल्याला खूप मोठे लंबगोल रचना मिळतील ज्यायोगे हार्मोनिक ऑसिलेटर बंद वक्र सारख्या दिसते. मी डिसिपेशन केल्यास ते येथे नियमितपणे उपाय प्रदान करतात. परंतु याची पर्वा नाही म्हणून असे दिसते की लंबवर्तुळाकार सर्पिलांच्या मागे जातील आणि शेवटी दोन वर जातील जे लाल रंगात दर्शविलेल्या दोन स्थिर निश्चित बिंदूंपैकी एक आहे. आता आम्ही सर्व घटकांमध्ये ठेवू तर आपल्याकडे नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहे जी ही आहे. आपल्याकडे असतील ऱ्हास होणारी विस्कस डिसिपेशन सह गॅमा आणि शी संबंधित नष्ट होते तसेच बाह्य भाग देखील आहेत. तर या प्रकरणात अराजक दोलन म्हणतात म्हणून अनागोंदी म्हणून ओळखले जाते म्हणजे अत्यंत अनियमित कक्षा होय. समजा मी मापदंडांची ही निवड केली आहे म्हणून आपण पाहाल की येथे अनेक पॅरामीटर्स आहेत. हे गॅमा आहे जे डिसिपेशन करणारे कोइफिशियंट आहेत. एक बीटा आणि अल्फा आहे जे
नॉन लिनियर रिस्टोरिंग बलमध्ये दोन पॅरामीटर्स आहेत ज्या आपण आणि F0 यांनी सादर केले आहे ते बाह्य परिमाणाचे अँप्लिट्यूड आहे. तर आता मी जे करणार आहे ते म्हणजे पर्यंत सर्व मापदंड ठेवा. F0 स्थिर वगळता मी एक बिंदू म्हणून गॅमा ठेवणार आहे. मी ओमेगा 1 मला घेऊन जात आहे जे बाह्य ड्रायव्हिंगच्या फ्रिक्वेन्सी एक बिंदू असू शकते. एक बिंदू मी बीटा वजा 1 आणि अल्फा घेणार आहे. म्हणून मला फक्त एकच गोष्ट बदलावीशी वाटते ती म्हणजे F0 आहे. आता जर मी F0 गुणले तर काय होईल? म्हणजे काय होईल म्हणून आम्ही काहीही करण्यापूर्वी मी ते सांगावे. जेव्हा समस्या मध्ये फेकलेल्या सर्व घटकांच्या पूर्ण तपशीलांमध्ये मानली जाते तेव्हा काही सामान्य स्वरूपात हे विश्लेषण करण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही ठराव, परंतु आपण विश्लेषणात्मक आणि अनागोंदी पाहू शकता. तर ते संख्यात्मकपणे करावे लागेल. तर मी तुम्हाला दर्शवितो की आजपासून संख्यात्मक उपाय आहेत पॅरामीटर्सच्या निवडीसाठी. आम्ही बनविले आहे हे असे आहे की आपण असे म्हणू की हे संख्यात्मक उपाय आहे आणि हा प्लॉटरचा फेज स्पेस प्लॉट आहे. तर x अक्ष ही स्थिती आहे आणि y अक्ष म्हणजे वेग आहे. तर असे दिसते की हे आधीपासूनच खूप अनियमित आहे, परंतु सुरुवातीला पहिल्या 200 किंवा पहिल्या 200 वेळेच्या टप्प्यांसाठी इतके दर्शवित नाही. जेव्हा मी ते फेज स्पेसमध्ये पाहतो तेव्हा हे असे दिसते की ते काहीतरी सारखे दिसते. असे दिसते की येथे नियमितपणा नाही, पण ते खरं नाही कारण हे असे म्हणतात ट्रान्झिएंट्स. जर मी आणखी काही काळ प्रतीक्षा केली आणि सुमारे नंतर फेज स्पेसची देखभाल केली तर 300 किंवा 4 वेळा चरण म्हणा सर्व ट्रान्झिएंट्स मरतात आणि मला जे मिळते ते असे काहीतरी म्हणा की अगदी छान लंबगोल, जसे की वक्र. माझ्याकडे ऑर्बिट आहे, कालिक कालावधीचे आहे आणि जर मी वेळ चे फंक्शन म्हणून x प्लॉट केला तर मी ते नियतकालिक वक्र म्हणून पाहू शकेन आणि खरंच जेव्हा आपण टाइम चे फंक्शन म्हणून एक्स प्लॉट करता जे येथे दर्शविले आहे ते आपण इथे कालावधीचे वक्र पाहता, परंतु हे साइन किंवा कोसाइन फंक्शनसारखे नियतकालिक वक्र असणे आवश्यक नाही. आता f हा बिंदू 1 पासून मी वर जात आहे चे मूल्य 3 बिंदू असे ठेवणे आवश्यक आहे. या प्रकरणात काय होते ते पाहूया. जेव्हा F0 बिंदू 3 असतो तर इतर सर्व स्थिर येथे समान असतात. पुन्हा आम्ही फेज स्पेस पाहत आहोत सह F0 बरोबर 3 2 बिंदू आहेत आणि आपण पाहाल की पुन्हा एकदा हे टप्प्याटप्प्याने सारखे दिसते. फेज स्पेस कोणत्याही प्रकारचा पॅटर्न दर्शवित नाही, परंतु पुन्हा मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की हे प्रारंभिक ट्रान्सिएंट आहे. म्हणून जर आपण सर्व ट्रान्झिएंट्ससाठी ट्रान्झिएंट्सपर्यंत काही वेळ थांबलो आणि खाली मरणार तर पुन्हा एकदा त्याच समान फेज स्पेस प्लॉट करा म्हणजे 700 वेळ क्रमशः. मग आपणास लक्षात आले आहे की आपल्याला खूपच निकर वक्र मिळेल आणि हे नियमितपणे दिसते आणि प्रत्यक्षात ते खरोखर नियतकालिक आहे. परंतु आता फरक आहे. तर जर आपल्याला मागील वक्र लक्षात आले की आपल्याला मिळाले तर हे देखील नियतकालिक वक्र आहे, त्याचा एक कालावधी आहे. तर ते एका बिंदूपासून सुरू होते आणि बिंदूकडे परत येते. म्हणून विशेषतः जेव्हा मी हे सारख्या फेज स्पेसमध्ये पाहतो, उदाहरणार्थ मी मध्ये ठेवले तर या बिंदू वर स्क्रीन म्हणूया जिथे वक्र जाईल आणि परत येईल. हे त्या स्क्रीनवर एक बिंदू ठेवेल. आपल्याला दिसेल की त्याचे 2 गोल करीत आहेत. तर यास दुसऱ्या शब्दांत 2 कक्ष म्हणतात. जर मी या वर एक स्क्रीन ठेवला तर ते एकदाच जाईल आणि नंतर पुन्हा मार्ग पुन्हा तयार करेल. तर खरोखर 2 बिंदू म्हणजे काय, याला 2 ऑर्बिट म्हटले जाईल. मध्ये 2 सायकल आहे ज्या तथ्यानुसार आपण पॅरामीटर मध्ये बदलले आहे.
म्हणजे काय काळ होता एक उपाय म्हणजे दोन उपायांचा कालावधी झाला आहे आणि हा दोन सोल्युशन आता चा कालावधी आहे हा फेज स्पेस मध्ये आहे आता मी हे म्हणून पाहू शकतो काळाचे कार्य म्हणून जे आपण आता येथे पाहत आहात जर मी पॅरामीटर पुन्हा एकदा बदल केला तर चला असे म्हणूया की मी त्यास 338 बिंदू बनवितो पुन्हा ते सर्व इतर मापदंड स्थिर ठेवले जातात आता मला जे मिळते ते आहे ज्याला चार दोलन म्हणतात त्यामुळे आपण सिक्वेन्स पाहू शकता प्रथम आमच्याकडे एक तोडगा किंवा एक कालावधी एक दोलन होता आणि जेव्हा मी पॅरामीटर बदलल्या तेव्हा मला आता दोन कालावधी प्राप्त झाला मला चारचा कालावधी मिळत आहे म्हणून या प्रकारच्या सिक्वेन्सला पुन्हा चा सिक्वेन्स म्हणतात आता मी हे दर्शवित नाही की क्षणिक प्रकरणात काय होते ते आपण असे समजू या की सर्व ट्रान्सिएंट केसची काळजी घेतली गेली आहे आणि ते तसे करण्याच्या मार्गावर आहेत म्हणून जेव्हा मी प्लॉट करतो फेज स्पेसचे अपगामी स्वरूप या प्रकरणात मी हेच मिळवतो मूळतः कालावधीचे होते दोन उपाय चार कालावधीचे बनले आहेत कारण मी स्क्रीनवर ठेवले तर ते चार बिंदू देईल आणि हे घडते सुमारे 3 किंवा 3 8 आणि चे मापदंड मूल्य आपण क्रॉस देखील तपासू शकता हे काळाचे कार्य म्हणून प्लॉटिंग स्थिती म्हणून तपासू शकता म्हणूनच मूल्य काय होते ते म्हणजे आपण ठेवा जेव्हा हे मापदंड बदलत रहा F0 असेल आपल्याला उच्च आणि उच्च नियतकालिक कक्षा तयार केल्या आहेत आणि शेवटी ते पर्यंत प्रवृत्त होते जे मूलत आता येते जे रँडम दोलन सारखे दिसते जे आपण अनागोंदी काळात म्हणतो परंतु मी येथे यावर जोर दिला पाहिजे की अनागोंदी केवळ अनियमितता नाही म्हणून अनागोंदीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे केवटिक लुकिंग ऑसिलेशन नाही तर रँडम देखावा दोलनांचा एक संच गोंधळात नाही मी म्हटल्याप्रमाणे खूपच जास्त खोल गतिमान प्रणालींची संपत्ती आणि आपल्याला खरोखरच गोंधळ काय आहे आणि वगैरेच्या खोलीत जायचे आहे परंतु मी तुम्हाला शासनामध्ये काय होते याची एक झलक देतो जिथे आम्ही सेट केले आहे आम्ही म्हणतो 035 बिंदू असू आणि आम्ही दोलनांचा बऱ्याच अनियमित संचाची अपेक्षा करतो तर येथे जेव्हा मी आता पहा फेज स्पेस प्लॉट करतो तुम्हाला जे दिसेल ते म्हणजे ते विचित्र प्रकारची मिस वाटते आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की कदाचित ते ट्रान्सिएंट आहे आणि जर मी बराच वेळ थांबलो तर ते स्थिर होईल अशा एखाद्या गोष्टीस अर्थपूर्ण माहिती असेल तर अशा परिस्थितीत आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच येणार नाही जिथे ती अर्थपूर्ण काहीतरी ट्रॅजेक्टरी होईल जेणेकरून मार्ग दरम्यान मार्ग दोन डाव्या आणि उजव्या बाजूला अगदी नियमित मार्गाने धक्का बसेल आणि जर मी वेळ कार्य म्हणून च्या स्थितीकडे पाहिले तर माझ्यासाठी मूलत काही रँडम दिसत फंक्शन आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा यावर जोर देतो पुन्हा एकदा अनियमितता फक्त पेक्षा जास्त आहे तर या सारख्या प्रणाली ज्या आहेत ज्यांमध्ये नॉन लिनियर रिस्टोरिंग बल आहेत त्यांचा डिसिपेशन होतो त्यांच्याकडे बाह्य भाग आहेत त्यांना अनागोंदी प्रदर्शित करण्यासाठी सर्व घटक आहेत उदाहरणार्थ जेव्हा आमच्याकडे केवळ रेखीय रिस्टोरिंग बल होती तेव्हा आम्ही समान समस्या केली आम्ही डिसिपेशन झालो होतो आमच्याकडे बाह्य भाग होता परंतु रिस्टोरिंग बल लिनियर होती त्या प्रकरणात आपण असे अनागोंदीचे परिदृश्य पाहू शकणार नाही जे आपले मापदंड आहे म्हणून अराजक दोलन सामान्य अनागोंदीमध्ये आहेत काही स्तरावर फक्त आहेत ऐवजी रँडमपणे राजे पाहत आहेत परंतु हे एक महत्त्वपूर्ण मालमत्ता दर्शविते की मी सुरुवातीच्या परिस्थितीस ला च्या जवळपास सुरुवात केली तर ते एका वेळी च्या पटीत होईल आणि ते नॉन केवटिक
प्रणालींद्वारे प्रदर्शित केले जाणार नाही। उदाहरणार्थ आम्ही पाहिले की जेव्हा F0 पॅरामीटर्स पर्याप्त होता तेव्हा आपल्याकडे नियमित दोलन होते। आपण दोन प्रारंभिक परिस्थिती घ्या ज्या त्या राजवटीत ते नियमित दोलन दर्शविते। फक्त एकच गोष्ट आपण पाहाल की आता दोन टोस्ट सिद्धांत असतील जे एकमेकांच्या जवळून अनुसरण करीत आहेत आणि ते ठेवतील आणि ते एकमेकांशी यासाठी एकत्र राहतील हालचाल समीकरणे एकत्रित करू इच्छित असलेल्या कोणत्याही वेळेस। दुसरीकडे प्रदेशातील एकमेकांचे बारकाईने अनुसरण करत राहतील जेथे आपण सिस्टम केओटिक रिजिम आहे असे आपले मापदंड निवडता समान गोष्ट करा। दोन प्रारंभिक परिस्थिती घ्या आणि काळाचे कार्य म्हणून स्ट्रॅक्ट सिद्धांतांकडे पहा। सुरुवातीला ते एकत्र किंवा जवळपास काही काळ एकत्र जातील परंतु काही काळानंतर ते पूर्णपणे भिन्न त्रे आहेत म्हणून हे आहे जेणेकरून च्या एक्स्ट्रीम संवेदनशीलतेच्या घटकांपैकी एक आहे। जर प्रारंभिक परिस्थिती आणखी एकापेक्षा थोडी वेगळी असेल तर मार्गक्रमण सिद्धांत नंतरच्या निकालांचे काही प्रमाण खूप वेगळे असेल।